नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे YouTube चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। नमस्कार, मी सिद्धार्थ काळे। आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज। आज आपण मातृतीर्थ सिंदखेडराजा या ठिकाणी सिंदखेडराजा या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे। या ठिकाणी विविध पक्षाचं जोऱ्यामध्ये प्रचार दौरे सुरू आहे। या ठिकाणी स्थानिक आमदार सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कांदे या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। येणाऱ्या निवडणुका जर जिंकल्या त्यानंतर त्यांचे कशा पद्धतीने नियोजन असणार आहे, कामाचे विकास कामासंदर्भामध्ये काय काम प्लॅनिंग असणार त्या संदर्भात आपण चर्चा करणार। सर्वप्रथम आपलं निर्भीड सम्राटमध्ये स्वागत। काय सांगणार, निवडणुका सुरू आहेत, येणाऱ्या काळामध्ये जर तुमची सत्ता आली तर आपण कशा पद्धतीचं आपलं नियोजन असणार आहे? खऱ्या अर्थानं गावातील जो शेवटचा घटक आहे, शहरातील सिंदखेडराजा शहराला राजमाता माँ जिजाऊंचं जन्मस्थळ असलेलं शहर आहे। ऐतिहासिक खूप मोठा वारसा आहे आणि तिथं खरोखर जर प्रजेत जर दुःखद असली तर या शहराला मला तरी वाटत नाही नेतृत्व करण्याचा कोणाला अधिकार आहे। या प्रजेला जर तिथल्या लखोजी राजांपासून जो न्याय मिळत होता तो कुठेतरी खंडित झाला, मध्ये चुकीच्या लोकांकडे ती सत्ता गेली आणि त्या सत्तेमुळं अनेक गोरगरीब सफाई कामगारांपासून तर सगळ्या कर्मचाऱ्यांपर्यंत गावकऱ्यांच्या समोरचे रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, सगळ्या समस्यांना त्या ठिकाणी कुठेतरी खंडन पडलं आणि कुठेही चांगल्या नागरी सुविधा या सिंदखेड राजामध्ये दिल्या गेल्या नाही। तर निश्चितच समोरील काळात एक हाती जर सत्ता या ठिकाणी आली, घड्याळ आणि भाजप आम्ही सोबत या ठिकाणी लढतोय, म्हणजे कमळ आणि घड्याळ हे दोन चिन्हावर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढतोय। महायुती नैसर्गिक महायुतीच्या मध्ये या ठिकाणी लढतोय आणि त्या पद्धतीने जनतेनं आम्हाला साथ देतील अशी आम्हाला 100% त्या ठिकाणी गॅरंटी। सर्व गोरगरीब जनतेपासून चांगले सर्व मिडल क्लास लोकही आमच्यासोबत सर्वजण या ठिकाणी निवडणुकीसाठी आमच्या सोबत आहेत आणि निश्चित आमचा विजय होणार आहे आणि विजय झाल्यानंतर या शहराचा कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। गोरगरिबांना न्याय दिल्यापासून तर शहराचा एक चांगलं नाव महाराष्ट्राच्या लेवलवर मातृतीर्थचं नाव त्या ठिकाणी झळकेल याची आम्हाला 100% खात्री आहे। या ठिकाणी जे कामं झाले ते सिंदखेड राज्यामध्ये रस्त्याचा जो गटाराचा असो, परंतु जी एकूण परिस्थिती बघता सध्या खूप दयनीय अवस्था, काय सांगणार या संदर्भामध्ये? नाही, खरं तर चांगलं काम करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे, परंतु मानसिकता तुमची चांगलं काम करायची नसेल आणि त्यातून काही आर्थिक लाभ आपल्याला मिळायचंच कायमची भूमिका जर लोकप्रतिनिधी ठेवली तर कोणतंच काम त्या ठिकाणी चांगलं होत नाही। लोकप्रतिनिधीचं काम काय असतं, प्रामाणिक जनतेसाठी जो शासन पैसा देतं त्याचा योग्य वापर त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो कारणी त्या ठिकाणी लागला पाहिजे, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तो लागला पाहिजे। तर तशा पद्धतीचं आतापर्यंत काही झालं नाही। या समोरील काळात ते निश्चित या ठिकाणी होईल असा शब्द माझा या ठिकाणी। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, त्यांची सभा झाली होती। त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलेले लाडक्या बहिणींना जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही योजना चालू आहे, परंतु ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याकारणाने या संदर्भामध्ये आपण काय सांगणार? खऱ्या अर्थानं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत। यांनी तो प्रस्ताव मंजूर केला होता की लाडक्या बहिणींना अशा पद्धतीची मदत आपण दिली पाहिजे। लाडक्या बहिणी कायम संकटामध्ये असतात, त्यांचं घर चालवण्यासाठी त्यांना आपल्या शासनाकडून मदत झाली पाहिजे असा प्रस्ताव त्यांनी आदितीताई तटकरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आहेत आणि महिला बालविकास मंत्री आहेत, यांनी तो प्रस्ताव राज्याचे अर्थमंत्री वित्तमंत्री जे आहेत अजितदादा पवार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तो प्रस्ताव त्यांच्याकडे दिला आणि तो दादांनी त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा या दोघांनी मिळून ही लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्यामुळे कुणी श्रेय लाटण्याचा त्याचा प्रयत्न करू नये। खरी योजना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेली आहे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळून सुरू केलेली आहे। त्यामुळे निश्चितच या लाडक्या बहिणींनाही ते माहिती आहे किंवा आपला दादाच आपला खरा भाऊ आहे आणि फडणवीस साहेब आपले खरे भाऊ आहे, सगळे उमेदवार त्यांचे आपले खरे भाऊ आहे, हे लक्षात। धन्यवाद। हे होते आमदार मनोज कांदे यांनी सांगितलेले जर सत्ता त्यांच्या हातामध्ये दिली तर सिंदखेड राजाचा कायापालट या ठिकाणी होईल। निर्भीड सम्राट सिद्धार्थ काळे, सिंदखेड राजा। काळजी करू नका।